हॅलो. आज आपण बनवणार आहोत एकदम मस्तपैकी हिरवी हिरवी गार पालक आणि बटाटा याचे मस्तपैकी छान अगदी मस्त लागणारे खमंग पराठे. बाजारांमध्ये पालक पण एकदम छान मस्तपैकी गावठी अशी हिरवी गार पालक आलेली आहे. आणि पालक तर नेहमीच खाल्ली पाहिजे, कारण पालकामध्ये खूपच जीवनसत्व आहे, अँटीऑक्सिडंट आहे. तर पालक नेहमी हा खाल्लाच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जर गावठी पालक जर मिळाला तर खूपच छान. आणि मुलांना हल्ली काय होतं की पालक म्हटलं की नको नको वाटतं, त्याच्यामुळे असे वेगवेगळे जर पदार्थ आपण त्यांना खाऊ घातले तर खूपच छान. चला तर मग इथे आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी मस्तपैकी हिरवीगार अगदी पालक घेतलेली आहे, अगदी अर्धी जोडीच घेतलेली आहे आणि ती पण देठांसहित घेतलेली आहे, कारण देठ पण फार उपयुक्त आहे. इथे 4 बटाटे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे कच्चे बटाटे आहे, बॉईल केलेले नाहीये. आता ह्या बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे प्रथम. तर मी आता पहिल्यांदा सालं काढून घेत आहे. बघा, पालक ही नेहमीच खाल्ली पाहिजे आणि अशी वेगवेगळ्या प्रकारे जर आपण करून खाऊ घातली मुलांना तर मुलांच्या पण पोटात जाते आणि त्यामध्ये भरपूर डी जीवनसत्व, त्यांच्यानंतर अँटीऑक्सिडंट असं असल्यामुळे हे पालक नक्की खावं. कर्करोगाचं पण कर्करोगापासून पण आपल्याला पालक हा दूर ठेवतो. चला तर मग आता हे बटाट्यांचे सालं काढून मी त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता व स्वच्छ धुवून घ्यायचे. व ते मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्यानंतर मग मी त्यावर मी जी धुतलेली पालक होती अगदी पाणी निथळून मी ती मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे लसूण घालायचं आहे. लसूण भरपूर प्रमाणात घालायचं आहे. लसूण पण हल्ली मुलं नको म्हणतात खायला, तर असं आपण जर वाटण करून दिलं तर ते नक्की खातात. त्याच्यानंतर मी हिरव्यागार अगदी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे. या पण अगदी तिखट मिरच्या आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा मी जिरं टाकून घेत आहे. चमचा छोटा असल्यामुळे मी 2 चमचे घातले आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे धणेपूड घालून घेत आहे. त्याच्यानंतर हळद घालून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी तिखट घालायची आहे, कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. थोडी तिखट घातली की कलर छान येतो. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. बघा, आता इथे मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला एकदम मस्तपैकी छान पेस्ट होईपर्यंत अगदी मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहे. अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान अगदी स्मूथ अशी पेस्ट व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला हे गाळायची सुद्धा गरज नाहीये. बघा, एकदम छान अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये काही जर जाड वगैरे राहिलं असेल बटाटा किंवा मिरचीचे तुकडे तर ते आपण काढून घेऊ, कारण आपल्याला जो पराठा कट करायचा आहे, लाटून घ्यायचा आहे, तो जर लाटताना मग हे असं काही मध्ये जाड आलं तर ते फाटू शकतं. आता बघा, इथे मी 2.5 कप हे मी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे व नेहमी याच्यामध्ये मी मीठ किंवा थोडंसं हळद घालून घेत असते. पण आता आपण ही जी पेस्ट केलेली आहे पालक आणि बटाट्याची, यामध्ये आपण सगळंच घालून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळं काही घालून घ्यायची सुद्धा आपल्याला गरज नाही. आता हे आपल्याला थोडं थोडं याच्यामध्ये ह्या कणकेमध्ये टाकून आपल्याला मस्तपैकी एकदम छान अगदी आपण कणिक भिजवतो ना पोळ्यांसाठी, बस तसंच भिजवून घ्यायचं आहे. आपल्याला थोडंसं अगदी घट्ट भिजवून घ्यायचं आहे. तर मी हे थोडं थोडं मिश्रण आहे ह्या पिठामध्ये टाकून आपल्याला हे मी भिजवून घेत आहे. पहा, आता हे जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं होतं त्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घालून घेत आहे. हे अजिबात काही वाया घालवायचं नाहीये आणि लागत असेल तरच पाणी घालायचं आहे. आता इथे मला थोडंसं पाण्याची कमतरता वाटत होती, म्हणून मी आता हे सगळं काही पाणी टाकून आता मस्तपैकी असा घट्ट गोळा आपण मी बनवून घेत आहे. बघा, एकदम छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला याच्यावर थोडंसं तेल टाकून व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे सगळं एकसारखं करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एकदम मस्त कलर देखील आलेला आहे. आता मी तुम्हाला इथे लाटून दाखवत आहे. तर त्यामधला अगदी छोटासा गोळा उचलायचा आहे. पोळीपेक्षा थोडा जास्त घ्यायचा आहे, कारण आपल्याला इथे पराठा बनवायचा आहे. तर हा अगदी पिठामध्ये छान मस्त कोरड्या पिठात आपल्याला घोळून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला याची छान मस्तपैकी अशी पारी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, छान अशी थोडी मोठी पारी लाटून घ्यायची आहे. आता इथे मी पारी लाटून घेत आहे. बघा, आणि एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तर आपल्याला हे तेल व्यवस्थित छान अगदी पारीला हे लावून घ्यायचं आहे. बघा, आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आणि त्यावर आपल्याला हे पीठ जे आहे ते भुरकवून घ्यायचं आहे. असं केल्याने मस्त आपल्या पराठ्यांना एकदम छान अगदी पापुद्रे येतात, एकदम मस्तपैकी पराठे होतात. आता अशा प्रकारे ही घडी करून आपल्याला मध्ये देखील अजून तेल लावून आपल्याला हे छान मस्त घडी घालून घ्यायची आहे व हा पराठा एकदम लाटून घ्यायचा आहे. हा पराठा नेहमी हलक्या हातानेच लाटून घ्यायचा आहे, म्हणजे छान अगदी पदर सुटतात आपल्या पराठ्यांना. पहा, आता मी हलक्या हाताने व्यवस्थित छान असा लाटून घेते. तुम्हाला जर कोरड्या पिठाची जर गरज पडली तर तुम्ही अजून घेऊ शकता, किंवा नुसतं तेलाने देखील तुम्ही लाटला तरी लाटू शकता. पण मी कोरड्या पिठानेच लाटते आहे. एकदम छान होतो पराठा, मस्त होतो.
आता हा लाटून झालेला आहे पहा. आता मी हा इथं शेजारी तवा गरम करायला ठेवला, त्यावर टाकून घेते. तोपर्यंत मी पुन्हा तुम्हाला दुसरा एक करून दाखवत आहे. पुन्हा आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे व कोरड्या पिठात गोळवून आपल्याला पुन्हा एक छान पारी लाटून घ्यायची आहे व त्यामध्ये पुन्हा आपल्याला व्यवस्थित छान असं तेल लावून त्यावर हे कोरडं पीठ जे आहे हे भुरकवून घ्यायचं आहे व छान आपल्याला बघा अशी घडी घालून घ्यायची आहे. सुंदर असे पदर सुटतात. त्याच्यानंतर एवढी घडी घातल्यानंतर अजून एक घातली तरी चालणार आहे. आता हे हलक्या हाताने पुन्हा हा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. मी दोन्ही साईडला पुन्हा कोरडं पीठ लावून घेत आहे. बघा एकदम छान असा आपला पराठा लाटून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता हा देखील मी मस्तपैकी तव्यावर घालून घेत आहे, टाकून घेत आहे. बघा इथे तवा देखील आपला गरम झालेला आहे. एकदा टाकला आणि अगदी वरती थोडे बबल्स दिसले की तो पलटी करायचा आहे आणि पलटी केल्यानंतर पण आपल्याला मस्तपैकी छान असं तेल टाकून घेऊ शकता. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुपही घालू शकता, पण मी इथे तेलच घालून घेत आहे. बघा आता तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला हा पुन्हा पलटी करून घ्यायचा आहे. बघा आणि अगदी मीडियम गॅसवरच आपल्याला हा पराठा एकदम छान असा खरपूस शेकून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. बघा आता दुसऱ्या साईडनी पण मी पुन्हा तेल टाकून घेत आहे. बघा किती छान आपला हा पराठा तयार झालेला आहे. छान असा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. आता दोन्ही साईडने मी हा भाजून घेत आहे. पहा एकदम छान झालेला आहे तयार आणि एकदम मस्त खमंग वास सुटलेला आहे. अशा प्रकारे जर आपण पराठे खाऊ घातले ना मुलांना तर मुलं नक्की खातात, कारण त्यामध्ये जे सगळं वाटणामध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काही दिसत नाही. त्याच्यामुळे ते जास्त नखरे पण करत नाही आणि पालक असा पोटात पण जातो, खाल्ला जातो. बघा किती सुंदर अगदी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी त्याला पदर सुद्धा किती सुंदर सुटलेले आहे. बघा एकदम छान झालेला आहे. आतून एकदम वाफाळलेला आहे, एकदम मस्त. आणि हे गरमागरम जर खाल्ले तर अतिशय छान. तुम्ही टिफिन मध्ये देखील देऊ शकतात, ऑफिसमध्ये देऊ शकतात, मुलांच्या डब्याला देऊ शकतात. याबरोबर शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉस हे देखील तुम्ही देऊ शकता. अगदी मध्ये लावून सुद्धा तुम्ही रोल करून देऊ शकता. बघा आता हा दुसरा पराठा तयार झालेला आहे. हा देखील मी असाच व्यवस्थित शेकून घेते आहे, भाजून घेते आहे. आता यावर पलटी करून तेल टाकून घेतलेलं आहे. बघा आता आपल्याला हा पुन्हा पलटी करून घ्यायचा आहे व दुसऱ्या साईडला देखील मी तेल लावून घेत आहे. बघा पालक कसा आहे ना, हा कधी कधी म्हणजे भरपूर लोकांना आवडत नाही, कारण त्याचा थोडासा उग्र वास येतो. पण अशा प्रकारे जर वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण अगदी त्याला कुक केलं किंवा काही वेगवेगळे पदार्थ बनवून दिले ना, तर मुलं अगदी खातात. आणि काही काही मोठ्यांना सुद्धा नको वाटतात, तर मग ते देखील असे खातात. बघा किती सुंदर खमंग वास येतोय. तुम्ही हे अगदी लिंबाच्या लोणच्या बरोबर किंवा कैरीच्या लोणच्या बरोबर, अगदी आमच्याकडे फणसाचं लोणचं देखील आहे, ते फणसाच्या लोणच्या बरोबर देखील खूप म्हणजे खूपच छान एकदम मस्त लागतो. बघा आता हा दुसरा झालाय, हा तिसरा झालेला आहे. तर यामध्ये माझे 10-12 तरी पराठे झालेले आहे. बघा एकदम छान मस्त पैकी. तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. आणि मी माझ्या चॅनलमध्ये मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं नक्की स्वागत करते आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशा पद्धतीने माझ्या ह्या पद्धतीने नक्की हे पराठे तयार करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील व कसे झाले तर मला कमेंट करायला विसरू नका. पहा आता मी तुम्हाला हा पराठा खाऊन दाखवत आहे. इथे मी एका वाटीमध्ये टोमॅटो सॉस घेतलाय व एका प्लेटमध्ये छोट्याशा अगदी शेजवान चटणी घेतलेली आहे. खूप म्हणजे खूपच छान लागतो. ते एकदा नक्की करून बघा. ह्या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल. पहा किती सुंदर आणि किती छान झालेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने नक्की करा आणि केल्यानंतर मला कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.